नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो भाऊ फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. वे पोट्यो यान बे कच या रप या आपण पाहून राहिलो होतो आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यात पाहून राहिलो 1857चा उठाव पाहिला मागच्या लेक्चरमध्ये. 1857चा उठाव कसा झाला, कोणाच्या विरोधात कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानं उठाव मोडून काढला, कोण उठून पळालं, कोण इंग्रजाईले अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगात नेऊन टाकलं आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई हे मैदानातच धारातीर्थी पडली असा पुरा इतिहास आपण पाहिला. 1857च्या उठावाचे परिणाम काढले. राणीचा जाहीरनामा आला. राणीचा जाहीरनामा म्हणते ईस्ट इंडिया कंपनीचं ढोबळ बंद करण्यात येईल. भारत मंत्री हे इंग्लंडच्या संसदेत एक मंत्रालय तयार करण्यात येईल. त्याचा भारत मंत्री भारतात का कारभार चालू आहे हे आम्हाला सांगन. पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले झाला. भारतात गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ करण्यात येऊन त्याले व्हाईसराय म्हणण्यात येईल. लय असा सत्यानाश केला. लष्करी संरचनेत बदल केला. ठीक आहे, तिनं रपारप. त्याच्यानंतर ठीक आहे 1884च्या कायद्यानं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल आलं होतं ते रद्द केलं. असे बरेचसे सुधार तिनं आपल्या राणीच्या जाहीरनाम्यात तिनं मांडले आणि ईस्ट इंडिया कंपनीचं ढोबळ पूर्ण बंद केलं. त्या 1857च्या उठावाले काही लोकांनी चांगलं म्हटलं, काही लोकांनी वाईट म्हटलं. 1857चा उठाव ज्यानं स्वातंत्र्य युद्ध म्हणलं असे काही लोक होते, ज्याच्यात विनायक दामोदर सावरकर होते, ज्यांनी हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले हे क्रांतियुद्ध आहे. अशोक मेहता यांनी 1857चे उठाव हे केवळ शिपायाच्या बंडाहून अधिक होते म्हणते. संतोष कुमार रे म्हणते हा प्रजेंचा उठाव होता म्हणते. कर्नल माल्सन म्हणते इंग्रजांच्या विरोधात भारतीय लोकांच्या ह्या देशभावनेचा उठाव यातून दिसून आला म्हणते. सुरेंद्र सेन हे धर्मयुद्ध ठीक आहे धर्मयुद्ध म्हणून सुरू झालेल्या उठावाने स्वातंत्र्य युद्धाचे रूप घेतले म्हणते. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणते का हे राजकीय आंदोलन होते म्हणते. ठीक आहे. आणि फ्रान्स हा देश म्हणते का इज गॉड जजमेंट अपॉन इंग्लिश रूल इन इंडिया. इंग्रजांची जे इथं राजेशाही आहे ठीक आहे त्याच्या विरोधात घेतलेला हा ठीक आहे देवानं घेतलेला हा निर्णय आहे म्हणते फ्रान्स म्हणते. आणि काही लोक हे शिपायाचं बंड मानत होते, शिपायाची भाऊगर्दी मानत होते. त्याच्यात प्राध्यापक नर फाटक, सर जॉन लॉरेन्स, किशोरचंद्र मित्रा हे तर लाखभर शिपायांचं बंड होतं म्हणते फक्त. ठीक आहे. डॉक्टर RC मुजुमदार ठीक आहे हे बंड राष्ट्रभावनेनं प्रेरित नव्हते म्हणते. अशोक मेहता हा एक राष्ट्रीय उठाव होता म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर मौलाना आझाद म्हणते सूत्रताबद्ध आणि नेतृत्वाचा याच्यात अभाव होता म्हणते 1857च्या उठावात. काही लोकांना फेवर घेतला, काही लोकांना फेवर घेतला नाही 1857च्या उठावाचा. आता 1857च्या उठावाच्या नंतर 1857चा उठाव ज्याच्यामुळे घडून आला, ज्यानं आगाऊ कारभार केला तो म्हणजे डलहौसी. त्या डलहौसीनं संस्थानं खालसा केली. ठीक आहे. ते संस्थानं दत्तक वारसा नामंजूर ठीक आहे तैनाती फौजची वसुली आणि प्रशासकीय ठीक आहे प्रशासकीय कारभारात अकार्यक्षमता याच्या खाली संस्थानं खालसा केली. भारतीय राजे लोकायले अनकम्फर्ट वाटलं, त्यायले वाटलं का आता आपली सत्ता जाते म्हणून त्यानं इंग्रजांच्या विरोधात बंड केलं. आणि ते बंड 1757च्या उठावाले 100 वर्ष झाले म्हणून यानं बंड सुरू केलं. ते बंड मोडून काढलं यानं. ह्या बापूसाहेब आला, तो 56ले गेला आणि ह्या बिचारा आला आणि याच्या उरावर 1857चा उठाव पुरा येऊन पडला. तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. ह्या लॉर्ड कॅनिंगनं 1857चा उठाव काढला आणि याच्याच काळात राणीचा जाहीरनामा आला आणि तोच जाहीरनामानं ईस्ट इंडिया कंपनीचं डोबर बंद केलं. राणीच्या जाहीरनामा म्हणते का भारतातला व्हाईसराय गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ करण्यात येईल आणि त्याला आता ठीक आहे भारताचा व्हाईसराय म्हणण्यात येईल. म्हणून लॉर्ड कॅनिंगच्या काळातच 1857चा उठाव झाला आणि ह्याच बापूसाहेबाच्या काळात 1857चा उठाव मोडून काढल्याच्या नंतर राणीचा जाहीरनामा आला. त्यामुळे ह्या भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय तो म्हणजे ह्या बापूसाहेब लॉर्ड कॅनिंग. पाहून घ्यायला चांगलं डोळे भरून पाहून घ्या डुकरे हो. ठीक आहे. मग 1857च्या नंतरचे व्हाईसराय लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ 56 ते 58. राणीचा जाहीरनामा येतपर्यंत तो भारतात गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. गव्हर्नर जनरल होता भारताचा. 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा आल्याबरोबर ह्या बापूसाहेब झाला भारताचा व्हाईसराय. काय झाला भाऊ? व्हाईसराय. मग 1800 याचं कार्य कोणतं? याचे लय कार्य आहे. यानं खतरनाक कामं केले. बंड तर मोडूनच काढला. ठीक आहे. ह्या बापूसाहेबांना 1857चा बंड मोडून काढला. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचे पहिले हे व्हाईसराय आहे, पहिले व्हाईसराय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल. ठीक आहे. कारण याच्याच काय राणीचा जाहीरनामा आला आणि त्याच जाहीरनाम्यानुसार ह्या झाला भारताचा पहिला व्हाईसराय.
मग यानं ICSची परीक्षा भारतात घेणं सुरू केली. ICSची परीक्षा भारतीय लोकांसाठी सुरू करणारा माणूस होता कॉर्नवालिस. पण ते परीक्षा इंग्लंडले होत होती भाऊसाहेब. इंग्लंड काय म्हटलं बे डुकऱ्यो, ICSची इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा भारतीय लोकांसाठी खुला करणारा माणूस म्हणजे ठीक आहे लॉर्ड कॉर्नवालिस. पण ती परीक्षा इंग्लंडला झाली. आता गोरगरिबाचे पोरं इंग्लंडला जाऊ शकत का? ती परीक्षा भारतात घेणं सुरू केलं लॉर्ड कॅनिंगनं. आणि लॉर्ड कॅनिंग हा थोडासा चांगला होता. याले वाटे का भारतातले काही लोक शिकले गिकले पाहिजे. तर विषय असा झाला का 1813च्या कायद्यात अशी यानं तरतूद केली का भारताच्या तिजोरीतले 1,00,000 रुपये हे भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येईल. 1813चा कायदा म्हणते का आम्ही तुमच्यावर 1,00,000 रुपये ठीक आहे तेव्हाच्या उत्पन्नाच्या 1,00,000 रुपये आम्ही शिक्षणासाठी तुमच्यावर खर्च करू. मग 1833ले ठीक आहे जो चार्टर्ड ॲक्ट आला त्या कायद्यानुसार एक शिक्षणविषयक समिती नेमली. त्याचा अध्यक्ष होता लॉर्ड मेकॉले. थे डोंबरं म्हणे का भारतीय लोकांना अवैध देशीय शिक्षण म्हणजे यायच्या भाषेत शिक्षण देऊ नये, यायचं धार्मिक शिक्षण सांस्कृतिक शिक्षण देऊ नये, केवळ विज्ञाननिष्ठ शिक्षण द्यावं ते इंग्लिशमधून. इतकं ते असं वाटतं का ठुसाव त्याला धरून. कोणाले लॉर्ड ठीक आहे कोणाचं नाव सांगितलं मेकॉले. मग मेकॉले हे शिक्षणविषयक कमिटी होती. पण त्याच्या शिक्षणाचा उठाठेव होता का आमचं शिक्षण शिका, तुमचं अजिबात आम्हाला जमणार नाही. अबे चोट्ट्या म्हणा. ठीक आहे. मग भाऊ लॉर्ड कॅनिंगने चांगला माणूस होता म्हणजे चांगला सुविचारी समविचारी ठीक आहे एक चांगला तज्ज्ञ असा हेकलकोट्यासारखा हेकड नव्हतो. तर लॉर्ड कॅनिंगनं शिक्षणविषयक एक समिती नेमली. त्याचं नाव होतं चार्ल्स वूड. आणि चार्ल्स वूड हा थोडासा चांगला माणूस होता. चार्ल्स वूडनं भारतीय लोकांसाठी शिक्षणासाठी चांगल्या पद्धती भारतात लागू झाल्या पाहिजे या विचारसरणीचा माणूस होता. म्हणून चार्ल्स वूडनं एक शिफारशीचा दस्तावेज लॉर्ड कॅनिंगच्या हातात ठेवला. त्यालेच म्हणते वूडचा खलिता. जे लोक डेड झाले त्याला ह्या झाला आहे याले चार्ल्स वूडचा खलिता म्हणते. चार्ल्स वूड का म्हणते का चार्ल्स वूड म्हणते का भारतीय लोकांना त्याच्या मातृभाषेत शिक्षण द्यावं. विद्यापीठीय पद्धत जशी इंग्लंडमध्ये आहे तशी पद्धत भारतात लागू करावी. विद्यापीठीय पद्धत ही भारतात आणावी. त्याच्यानंतर म्हणते का भारतीय लोकांना त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक शिक्षणासोबत विज्ञाननिष्ठही शिक्षण द्यावं. आणि हे विज्ञाननिष्ठ शिक्षण ठीक आहे एक तर त्यांनी त्यांच्या मातृभाषेत घ्यावं किंवा आमच्या इंग्लिशमध्ये घ्यावं. पण जोर जबरदस्तीवाला गेम नव्हता याचा. कोणाचा? चार्ल्स वूडचा. चार्ल्स वूड चांगला हुशार माणूस होता भाऊ. मग पाहता 1857ले चार्ल्स वूडच्या शिफारशीनुसार 1854ले चार्ल्स वूड समिती नेमली होती लॉर्ड कॉर्नवालिसनं. 1854 चार्ल्स वूड कमिशन. यानं 1857ले लॉर्ड कॅनिंगले ठीक आहे लॉर्ड कॅनिंगले आपला शिफारशीचा दस्तावेज सादर केला. यानं सांगितलं ठीक आहे याच्यानुसार मग याच्या ज्या शिफारशी आल्या त्या याच्यानुसार लॉर्ड कॅनिंगनं 1857ले 3 विद्यापीठं स्थापन केली. 1854ले लॉर्ड डफरीननं चार्ल्स वूड कमिटी नेमली होती. त्याच्या शिफारशी आल्यावर 3 विद्यापीठं भारतात स्थापन झाले. म्हणून 1857ले पहिले 3 भारतात विद्यापीठ झाले. कोलकाता ठीक आहे कलकत्ता चेन्नई मद्रास. अबे चेन्नई मद्रास एकच आहे डुकऱ्या मुंबई. कलकत्ता मुंबई मद्रास कलकत्ता मुंबई मद्रास कलकत्ता मुंबई मद्रास कलकत्ता मुंबई मद्रास. तर भारतात चार्ल्स वूडच्या शिफारशीनुसार 1857ले 3 विद्यापीठं स्थापन झाली कलकत्ता मद्रास मुंबई. प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची ठीक आहे प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली. हे भाऊ प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली चार्ल्स वूडच्या शिफारशीनुसार. कोण केली जी भाऊसाहेब? लॉर्ड कॅनिंग. जवाई होय का तुमचा जवाई लॉर्ड कॅनिंग? हां अबे पण लॉर्ड कॅनिंगनं केली ना. प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची चार्ल्स वूडच्या समितीच्या शिफारशीनुसार. आता जे शिक्षण खातं राज्यात आहे हे चार्ल्स वूडनं तेव्हा आणलं. ठीक आहे. मग प्रत्येक खात्यात शिक्षण खात्याची ठीक आहे शिक्षण खात्याची स्थापना केली. खालसा धोरण रद्द केले. जे संस्थानं खालसा करणं चालू होतं ते खालसा धोरण यानं रद्द केलं. कारण ठीक आहे तिथं जे संस्थानिक लोक होते त्याचा लय आक्रोश वाढला होता. मग त्याच्यानंतर ठीक आहे
1836ले ते जे डोमडं मेकाले होतो, मी तुम्हाला आत्ताच नाव घेतलं थोड्या, त्या मेकॉलेनं भारतात गुन्हेगारी पद्धत आणि प्रचंड गुन्हेगारी, म्हणजे आता गुन्हेगार म्हणजे तेव्हा इंग्रजाच्याच विरोधात लोक उठाव करे, बंड करे, यायले ठेचून काढासाठी इथं जे गुन्हे होतात, मर्डर होतात, हाफ मर्डर होतात, चोऱ्या होतात, डकेती होतात, याच्यासाठी एक पिनल कोड असला पाहिजे, याच्यासाठी एक कायदा असला पाहिजे. मग इंग्लंडमध्ये असा कायदा होता, त्याच धर्तीवर भारतात कसा कायदा असायला पाहिजे, भारतातल्या कोणत्या रूढी परंपरा याच्यानुसार काय करता येईल. ठीक आहे. तर ह्या 1836ले केलेला लॉर्ड मेकॉलेनं केलेला इंडियन पिनल कोड जो अजूनही आहे भाऊ, त्याच्यात आहे कलम 377 भारतात, हे भाऊ कलम 377 भारतात समलैंगिक संबंध ठेवणे गुन्हा होता आतापर्यंत गुन्हा. मग सुप्रीम कोर्टानं मागे निर्णय दिला का सध्या भारतात समलैंगिक संबंध ठेवणं हे गुन्हा राहणार नाही, पण समलैंगिक लोकांना सध्या तरी भारतात विवाह करण्याची परवानगी नाही, लेकरं पैदा करण्याची परवानगी नाही. लेकरं कसे पैदा करायची सर ह्याची, ते तुम्ही पाच बसा बाबा कसे करणं विचारतात यायले, काकाजी तुमचे लेकरं कसे होईन, दत्तक घेईन, तसे समलैंगिकमध्ये कसे लेकरं होईन बे, लेकरं व्हासाठी क्रॉस पाहिजे प्लस मायनस. ठीक आहे, असं कसं होईल. मग आता कलम 377 IPCचं म्हणते का भारतात समलैंगिक संबंध ठेवणं ठीक आहे हे गुन्हा आहे. पण मात्र आता जग पुढारलेलं आहे, जग पुढं गेलेलं आहे, जगाच्या विचारशक्ती कुठं चालल्या का जग सर्वाच्या बुद्धी ठीक आहे सर्वाच्या वैचारिक पातळीचा विचार करते, सर्वांना आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. लग्न बाईसोबत बाईनं करायचं का माणसानं माणसासोबत करायचं का बाईनं माणसासोबत करायचं का माणसानं बाईसोबत करायचं लग्न, स्त्री पुरुषांनी एकामेकाशी करायची का स्त्रीने स्त्रीशी किंवा पुरुषाने पुरुषाशी, ह्या ठीक आहे ह्या ठीक आहे जुड्या परंपरेनुसार भारतात गुन्हा मानण्यात होता. तेव्हा जर त्यानं ठीक आहे ही याला मान्यता दिली असती तर त्याला कुतारला असता. लॉर्ड मेकॉलेले असा कुतारला असता धरून, त्याचा खलबट्ट्यात ठेचा केला असता, अद्रक लसण टाकून शेंगदाण्याची ठीक आहे पेस्ट करून त्याचा ठेचा केला असता भारतीय लोकांना, म्हणून त्यानं तेव्हा गुन्हा ठेवला. पण आता सुप्रीम कोर्टानं आदेश दिला, पण सुप्रीम कोर्ट म्हणते का याच्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेऊन कायदा करू शकते. तर सध्या ठीक आहे स्वीडन नावाच्या देशानं, स्वित्झर्लंड नावाच्या देशानं ठीक आहे त्याच्या युरोपात समलैंगिक संबंध असणाऱ्या लोकांना विवाहाची मान्यता दिली, पण भारतात विवाहाची मान्यता नाही. पण आता गुन्हा नाही राहणार, म्हणजे माणसं माणसासोबत चाळे करू शकतात, स्त्रियासोबत चाळे करू शकतात. ठीक आहे, तर याला मान्यता दिलेली आहे. तर असं खतरनाक काम आहे भाऊ, तर लयच खतरनाक आहे. ठीक आहे, चांगला निर्णय आहे, कारण तुमच्या ठीक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भागात मोडते ते, आणि हा सुप्रीम कोर्टाने दिलेला जबरदस्त निर्णय आहे. तर मग 1836ले लॉर्ड मेकॉलेनं तयार केला होता तो IPC ॲक्ट. ठीक आहे, तो IPC ॲक्ट ठीक आहे याच्यात आहे भाऊ. ठीक आहे, याच्यात होय 420 कलम 420 इसकी टोपी उसके सर. ठीक आहे, मर्डर हाफ मर्डर याच्यात आहे कलम 302 कलम 376. हे IPCचे होय गुन्हेगारीशी संबंधित ह्या कायदा होता. मग त्याच्यानंतर पहा यानं लॉर्ड कॅनिंगनं कोणते कायदे केले. लॉर्ड कॅनिंगनं 1861ले इंडियन हायकोर्ट ॲक्ट केला. इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार भारतात 1861ले 3 हायकोर्ट स्थापन झाले. पुन्हा तिथंच कलकत्ता मुंबई मद्रास. हे पहा कलकत्ता मद्रास मुंबई. ठीक आहे, मग पहा ठीक आहे 1857 यानं 3 विद्यापीठं स्थापन केली, कलकत्ता मुंबई मद्रास. 1861ले इंडियन हायकोर्ट ॲक्ट केला, त्याच्यानुसार 3 हायकोर्ट कलकत्ता मद्रास मुंबई. त्याच्यानंतर या बापूसाहेबांना 1860ले IPC इंडियन पिनल कोड लागू केला, याला भारतीय दंड संहिता अधिनियम म्हणते. ते पहा ठीक आहे, मग ते पिक्चर नाही का जुने कलम 300 धारा कलम 302 के तहत इन्हें जन्मठेप की सजा दी जाती है. जुन्या पिक्चरमध्ये पहा न्यायाधीश दाखवते आपले ठपक ठपक मारते आहे का नाही, तर ते खतरनाक आहे काम. तर ते त्याचं आहे, हे गुन्हेगारीशी संबंधित कायदा आहे. मग 1861 कौन्सिल ॲक्ट, त्याच्या काळात 1861चा कौन्सिल ॲक्ट आला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 1861ले इन्कम टॅक्स ॲक्ट पारित करण्यात आला, आणि इन्कम टॅक्स विभागाची स्थापना करणारा लॉर्ड कॅनिंग हा भारतातला पहिला माणूस आहे. तुमच्यावर प्राप्तिकर, तुमच्यावर इन्कम टॅक्स, तुमच्यावर आयकर लागू करणारा, तुमच्या पर्सनल उत्पन्नावर टॅक्स घ्यायचा हे लागू करणारा माणूस लॉर्ड कॅनिंग होय. याले भेटला न वरतं तर खोपच्यात घेऊन मार जा. कोणाले? लॉर्ड कॅनिंगले. ह्याच होय डोंबड्या तुमच्यावर टॅक्स आकारणारा, ही तुमच्या वैयक्तिक उत्पन्नावर टॅक्स आकारणी सुरू करणारा इन्कम टॅक्स कायदा ह्या लॉर्ड कॅनिंग बापूसाहेबांनी केला होता का. ठीक आहे, मग इन्कम टॅक्स विभागाची स्थापना झाली. मग हे जे आता इन्कम टॅक्स विभागाची स्थापना आपल्याला दाखवते. त्याच्यानंतर आला लॉर्ड एल्डिंग.
ठीक आहे. हे लवकरच गचकलं. लॉर्ड इर्डिंग 62 आलं, 63 मलेरियान मेलं. हे कायले अगो मलेरिया फिरेरियात भारतात ठीक आहे मरायला पाहिजे, जाऊ दे तिकडं, हे मेलं. मग आलं 64 सर जॉन लॉरेन्स. कोण आलं? सर जॉन लॉरेन्स. का म्हणते लॉरेन्स बापूसाहेब यानं कोणते काम केले पाहू. ठीक आहे. सर जॉन लॉरेन्स पहा. ठीक आहे. काय म्हटलं मी? सर जॉन लॉरेन्सले पाहू आपण. ठीक आहे. सर जॉन लॉरेन्स हे आहे सर जॉन लॉरेन्स बापूसाहेब. पाहून घ्या लॉरेन्स बापूसाहेबाला पाहून घ्या. ठीक आहे. लॉरेन्स बापूसाहेब तसे चांगले आहे पाहाला. ठीक आहे. तर पहा लॉरेन्स, सर जॉन लॉरेन्स. आता हे जे सर जॉन लॉरेन्स आहे ठीक आहे, माझे नातेवाईक नाही होई बी. ठीक आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी पंजाब अवध प्रांतात टेन्सी ॲक्ट केला. सर जॉन कार्य काय लक्षात ठेवजा. 64 69 हे सर्व कार्य काय घेऊन लक्षात ठेवजा. 62 पर्यंत तर थोच बापूसाहेब होता का. कॅनिंग गेलं ते. ठीक आहे. येल्डिंग आलं. ठीक आहे. त्याचं वेल्डिंग झालं, ते मेलं धर्मशाळेले. हे पहा ना एल्डिंग होय का बे. हा एल्डिंग. ठीक आहे. वेल्डिंग करून मेलं ते. मग शेतकऱ्याच्या हितासाठी पंजाब आणि अवध प्रांतात टेन्सी ॲक्ट केला. त्याच्यानंतर दुष्काळ निवारण्यासाठी ठीक आहे फेमिना कमिशनची स्थापना केली. कायची? फेमिना कमिशन. आणि जलसिंचन आयोगासाठी रिसर्च स्टॅची आयोग, जलसिंचन आयोग स्थापन केला. दुष्काळासाठी रिसर्च स्टॅची ठीक आहे फेमिना कमिशन स्थापन केलं. आणि शेतकऱ्याच्या हितासाठी टेन्सी ॲक्ट पारित केला. कोणत्या बापूसाहेबानं? ह्या सर जॉन लॉरेन्स. तर याचं एवढं काम महत्त्वाचं नाही, परिषद विचारत नाही, पण याचं एक काम विचारते. यानं जलसिंचन ठीक आहे जे आयोग स्थापन केला होता त्याच्या शिफारशीवर आधारित पाटबंधारे खात्याची स्थापना केली. आता जे पाटबंधारे खाते आहे, जलसिंचन विभाग स्थापन करणारा माणूस म्हणजे ह्यावेळी भाऊ तो ठीक आहे सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्सनं ठीक आहे पाटबंधारे खाते स्थापना केली. आणि शिमला हे भारताच्या उपराजधानीचं ठिकाण बनवलं. ठीक आहे. भारताच्या उपराजधानी, आता भारताची उपराजधानी मुंबई आहे, पण शिमला हे ठीक आहे उपराजधानी ठिकाण, थंड हवेचं ठिकाण पहिले सावडेगा त्याले. ठीक आहे. आता त्याच्यानंतर लॉर्ड मेयो चांगला माणूस होता, म्हणजे चांगला बरा होता, भारतीयाच्या मानानं बरा होता. बाकीचे तर उद्धट होते, असं वाटते का लेखाच्या कुबडं पाहून लात मारावं. तर लॉर्ड मेयो खूप चांगला माणूस होता. यानं भारतातल्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या महानगरपालिका होत्या यायले स्वतः टॅक्स वसूल करायचे अधिकार दिले. याचे 2 कामं लय महत्त्वाचे आहे लॉर्ड मेयो बापूसाहेबाचे. याचं पहिलं काम, ह्या लॉर्ड मेयो बापूसाहेबाचं पहिलं काम सांगतो तुम्हाला. ह्या बापूसाहेबानं पहिल्यांदा लोकसंख्या मोजण्यास सुरुवात केली. लॉर्ड मेयोचं मोठं काम म्हणजे यानं लोकसंख्या मोजली. आणि यानं स्थानिक स्वराज्य संस्थांना आपले स्वतःचे टॅक्स स्वतः वसूल करायचे अधिकार दिले. म्हणून ह्या जो बापूसाहेब आहे याने म्हणते आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. का म्हणते बे पोट्यो परिषद प्रश्न विचारते. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणते? लॉर्ड मेयोले. कोण म्हणते? यानं महानगरपालिकेले टॅक्स वसूल करायचे अधिकार दिले. मग घरपट्टी कर, दिवापत्ती कर, पाणीपट्टी कर, ठीक आहे, अमका कर, इमला कर, ढमका कर, बाजारपट्टी कर, यात्रा कर, हे तुमचे कर आहेत, तुम्ही वसूल करत जा. म्हणून लॉर्ड मेयोले आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणते. ठीक आहे. यानं आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा केला. नगरपालिका महानगरपालिकांना टॅक्स वसूल करायचे अधिकार दिले. जनगणनेस 1872 जनगणनेस सुरुवात केली भाऊसाहेबानं. त्याच्यानंतर 1881 पासून रेग्युलर जनगणना सुरुवात झाली. 1881 पासून रेग्युलर, पण पहिली जनगणना 1872 लॉर्ड मेयो. याचं काम लक्षात ठेव जा. आता ह्या कान्या जेव्हा भारतात व्हाईसराय होता, अगो कारभार कायले करावं, तिथं काया पाण्याची सजा जिथं होते अंदमान निकोबारले, तिथं सेल्युलर जेल पाहायला गेलं. हे सेल्युलर जेल आता सगळ्या पाहून झाला. मेन बेट 2 पाहून झाले. सेल्युलर जेल पाहायला दौरा करून आला. आता 4 वाजले होते. तर चला ना म्हणे बाजूच्या बेटावर आपण सनसेट चांगला होता म्हणे, होते वाटते असं म्हणे. ते अधिकाऱ्याने सांगितलं म्हणे तो सनसेट पाहून येऊ म्हणे. हे सनसेट पाहायला गेलो तिथं कारभार करायला. तिथं सनसेट बेट फिरला या आणि 6 साडेसहा वाजताच्या दरम्यान आपल्या बोटीकडं वापस येत होता. त्याच्यात ठीक आहे आपल्या भावाचा का कोणाचा तरी मर्डर केला होता या ठीक आहे शेर अली आफ्रिदी नावाच्या माणसानं. तो म्हणजे त्याचा बी तो ठीक आहे तो जो तिथं कैदी म्हणून आला होता तर तो पहिलेच खुनी होता. त्याच्यात ह्या जो शेर अली आहे आफ्रिदी यानं का नाही आहे तिथं ठीक आहे स्वातंत्र्य चळवळीतच आला होता बरोबर. आपण तर यानं प्लॅनिंग केलं का इथं कोणता बी इंग्रज अधिकारी हो त्याल्याचा गेम करीन मी. तुम्हाला सांगतो याच्यापाशी एक खंजर होतं. त्या खंजरानं ह्या निघालाच होता. आता बोटीत बसणार बात ह्या फडकन आडवा झाला. 2 बॉडीगार्ड होते याची ठीक आहे कोणाचे? लॉर्ड मेयोचे. अजून काही सैनिक होते. त्या बॉडीगार्डले काही ठीक आहे काही समजण्याच्या आत यानं गप्प 3 वार 4 वार घालून दिल्याच्या पोटात रपारप चाकून वार केले.
एवढा रक्तबंब झाला या, तुम्हाला सांगतो तिथं हॉस्पिटल नाही हॉस्पिटल नाही, ठीक आहे. बोटीनं आणता आणता ह्या मेला अति रक्तस्रावानं. कोण ठीक आहे, लॉर्ड मेयोचा मर्डर कोण केला, हत्या कोण केली विचारते, तर हत्या केली शेर अली आफ्रिदी. ठीक आहे, शेर अली आफ्रिदी या पठाणाने अंदमान निकोबार सेल्युलर जेलची पाहणी करायला गेलं होतं, तिथं लॉर्ड मेयोचा खून केला. ठीक आहे, शेर अली आफ्रिदीनं. लक्षात ठेव जा, परीक्षेत प्रश्न विचारते का लॉर्ड मेयोचा खून कोण केला, तर बस मग तो लॉर्ड मेयो गेला. मग आला लॉर्ड नॉर्थब्रुक, याचं काही काम नाही एवढं, 72 आलं 76 गेलं, फारसे काही कामं नाही याची, ज्याचे कामं नाही ठीक आहे त्याला नाही डोक्यात ठेवलं तरी ठीक आहे काही कामाच नाही. मग आता लक्ष द्या, मग 72 ते 76 नॉर्थब्रुक आला. 76 नंतर आपल्याला 2 माणसं लय कामाचे आहे. का म्हटलं, ठीक आहे 76 नंतर 2 माणसं आपल्याला लय कामाचे आहे. ठीक आहे, आता हे 2 माणसं म्हणजे लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन. काय म्हटलं, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन. आता डोक्यात भरून घ्या, लिटन बदमाश रिपन चांगला. लिटन हे लय चोट्ट बदमाश होतं, यानं पुरे भारताच्या विरोधात काम केले. त्याच्या दाढीवर नका जाऊ, याच्या चेहऱ्यावर नका जाऊ. ठीक आहे, हे लेखाचं भिकारी हे पाहून घ्या, हे कसं आहे. ठीक आहे, आपा मोठा दाखवतो करून तुम्हाला. ठीक आहे, याच्या दाढीवर नका जाऊ. ठीक आहे, हे लय खतरनाक प्राणी होतं, घे कोणत्यात देतो घालून तुले. ठीक आहे, पार बा. ठीक आहे, तर हे होय लॉर्ड लिटन. आणि ह्या रिपन चांगला माणूस होता, वयस्कर होता, बिचारा बरा होता ह्या भारतात. ठीक आहे, गव्हर्नर व्हाईसराय म्हणून आला. ह्या चांगला, यानं ज्या पद्मासपणा केल्या लॉर्ड लिटननं त्या बंद्या धुवून काढल्या का त्यानं. ह्या बापूसाहेबानं व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट केला ह्या बदमाशानं. ठीक आहे, कोणत्याही भारतीय लोकांनी आमच्या विरोधात साहित्य छापाचं नाही, आमच्या विरोधात वृत्तपत्रात काही छापलं तर तुमचं ढोपटी वेलनं गुंडाळल्याशिवाय ठेवणार नाही. अदेशीय वृत्तपत्राचा कायदा म्हणते त्याला. म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजे जे भारतीय भाषेत वृत्तपत्र आहे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात छापलं का त्याचं ढोपटी वेलनं आम्ही जमा केल्याशिवाय ठेवणार नाही. इतकं बदमाश होतं. म्हणजे याले म्हणते वृत्तपत्राच्या मुस्कट डाबीचा कायदा. तुम्हाला सांगतो भाऊ, शिशिर कुमार घोष यायचा बंगालमध्ये अमृत बाजार पेपर होता. अबे सेल्युटेबलवर काय, मला तर कमालच वाटते त्याची. कुठून रात्री इंग्लिशमधले फॉन्ट आणले असं. यानं कायदा का केला आहे बा, यानं कायदा केला आता व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. ठीक आहे, त्याले म्हणे भारतीय भाषाचा वृत्तपत्र प्रतिबंध कायदा. जे लोक भारतीय भाषेत पेपर काढते, इंग्रजीसाठी नाही, भारतीय भाषेसाठी, इंग्रजीसाठी नाही. इंग्रजी तुम्ही इंग्रजाच्या विरोधात पेपरमध्ये टीका करू शकता, पण यानं का नाही व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट केला. त्या कायद्यात भारतीय भाषेत जे वृत्तपत्र छापत होते, आता ते भारतीय लोकांना समजत होते. आता महाराष्ट्रात मराठी जाईल, गुजरातात गुजरातीत राहील, बेंगालमध्ये बेंगाली भाषेत, त्या पेपरवर बॅन आणला. आमच्या विरोधात का छापलं ते ढोपटी बेलनं उचलीत. तर भाऊ यानं असा कायदा केल्याबरोबर रातून अमृत बाजारचं शिशिर कुमार घोषनं कुठून फॉन्ट आणले असेल बा, का सेल्युटेबल रातून इंग्लिशमध्ये पेपर छापला. त्यामुळे आम्ही त्याला बंगालमध्ये पुरा वाटून खतरनाक. ते इंग्लंड डोक्याला हातच ठेवला. मामी म्हणे आजच सकाळी कायदा केला आणि यानं दुसऱ्या दिवशी इंग्लिशमधून पेपर काढला. मामी हे खतरनाकच लोक आहे बा. अबे खतरनाकच होते. सेल्युटेबलवर काय त्या लोकांचं का त्यानं एका रातून इंग्लिशमध्ये फॉन्ट तयार केला आणि इंग्लिशमधून पेपर काढला अमृत बाजार. लय खतरनाक लोक होते भाऊ हे. ठीक आहे, आपलं हिस्ट्रीचं पॅकेज पाहिजे असेल तर आपलं ॲप डाउनलोड करून घ्या, फिनिक्स अकॅडमी वर्धा. त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे कोर्स, MPSC फाउंडेशन बॅचचा कोर्स घ्या, ज्याचे सगळे व्हिडिओ भेटन. ठीक आहे, सगळे व्हिडिओ भेटन. जे व्हिडिओ जसे झाले तसे अपलोड करण्यात येतील. 18 महिने व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे, आणि हे पॅकेज काही दिवसानं वाढणार आहे, म्हणून पटकन घेऊन घ्या. MPSC फाउंडेशन, पोलीस भरतीचं आहे, ग्रामसेवक तलाठीचं आहे, सगळे पॅकेज आहे. तर ठीक आहे, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन ह्या बदमाश ह्या चांगला. मग आता या 1876 ते 80 पर्यंत ह्या लिटन होता. बरं झालं भाऊ का याच्यानंतर रिपन भाऊसाहेब आले, हे चांगले होते का. हे 80 ते 84 76 ते 80 लिटण्या आणि रिपण्या. ठीक आहे, 80 ते 84. तर ह्या एवढा चांगला माणूस होता का याच्यासाठी बद्रुद्दीन तय्यबजीने एक वाक्य म्हणलं आहे. बद्रुद्दीन तय्यबजी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष, त्याने एक वाक्य म्हणलं आहे का आम्हाला लॉर्ड लिटनच्या काळात असं वाटलंच नाही का आम्ही इंग्रजी अधिपत्याखाली जगत आहे. म्हणजे इतका चांगला माणूस होता बद्रुद्दीन तय्यबजी म्हणते. मग हे वाक्य कोण म्हणलं असं विचारते का इंग्रजी अधिपत्याखाली आम्ही जगत आहे. ठीक आहे, असं लिटनबाबत कोणी उच्चार काढले
ते हे उच्चार कोणी काढले, ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यबजी. तर मग ठीक आहे, लॉर्ड लिटननं, ठीक आहे, लॉर्ड लिटननं दुष्काळ पडला होता, दुष्काळ, तरी आपली चापलुशीपणा राणीच्या पुढं 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 पुढं, ठीक आहे, महाराणी एलिझाबेथ ढमकका ढमकका, ह्या राणीच्या पुढं 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 करे. चापलुशीपणा, सरकारी माणसं नाही का मंत्र्यासमोर, ठाय की नाही. म्हणजे आपली जर थोडीशी वैयक्तिक वाढली बा तर आपल्याला प्रमोशन लवकर, बदल्या लवकर भेटन, ठीक आहे. मग राणी व्हिक्टोरियाला कैसरे हिंद पदवी दिली दिल्ली दरबारात. तिले बोलावलं, आरती ओवायली तिची, जय देव जय देव जय व्हिक्टोरिया राणी, तुझी आरती ओवाय ती मले प्रमोशन देणी, ठीक आहे. मग व्हिक्टोरिया राणीले कैसरे हिंद पदवी दिली. मग ते बिलकुल हवेत होती राणी व्हिक्टोरिया. वाव, कार्ल लिटन तू एक नंबर आहे रे, ठीक आहे. मग यानं व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट केला. देशी वृत्तपत्राच्या मुस्कटदाबीचा कायदा म्हणते आले. डायरेक्ट तोंड काढ दाबून दाखवलं, डायरेक्ट तोंड काढ, ठीक आहे, चोप, जास्त बोलू नको. तर ह्या इंग्लिश पेपरसाठी हा कायदा लागून होता, जे भारतीय भाषेत होते त्याच्यासाठी होते. बरं झालं भाऊ, यानं ह्या कायदा केला, यानं ह्या बंद केला, ठीक आहे, बंद केला. मग पहिले याचंच पाहून घेऊ, मग याच्यावर येऊ. मग आता त्याच्यानंतर पहा, ठीक आहे, शस्त्रबंदी कायदा केला. भारतात कोणत्याही लोकाले, ठीक आहे, शस्त्र बाळगता येणार नाही, फक्त शीख धर्मीय लोकाले. ह्या कायदा आता बी लागू आहे. बिना परवाना शस्त्र बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. बिना परवाना शस्त्र बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. आताही आहे, आताही तुम्हाला शस्त्र बाळगता येत नाही. ह्या कायदा अजून बी लागू आहे. फक्त शीख लोकांना ते, ठीक आहे, त्याच्या फेट्यात किरपान म्हणजे ते एक छोटासा चाकूचा प्रकार असते, ते ठेवता येते. मग त्याच्या घरी तलवारी गिरवायला राहू शकते, कारण त्याच्या धर्मातच ते लिहिलेलं आहे म्हणून. बाकी हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीपातीतल्या लोकांना आपल्या घरी शस्त्र बाळगता येत नाही. मग शस्त्रबंदी कायदा केला. बिना परवाना शस्त्र बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यानंतर 1879 ICS परीक्षेचे वय, ICS परीक्षेचे वय 21 वरून 19 केले. ह्या चोट्यानं, लिटन बदमासनं, यानं अबे तो ग्रॅज्युएशन दिल्यावर ICS परीक्षा देता येत होती, इथं तो कवा ग्रॅज्युएशन होईल, म्हणजे भारतीय लोकांना परीक्षाच नाही दिली पाहिजे. ह्या बापूसाहेबांना इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचं वय हे 21 वरून 19 केलं. त्याला स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट म्हणते, स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस. इतकं बदमाश होतो. यानं रिपननं हे बी बंद केलं आणि पुन्हा वय 19 वरून 21 केलं. इतकं खतरनाक आहे बा हे. मी काय आलं भारतात. तर मग त्याच्यानंतर लक्ष द्या, यानं बदमाशपणा केल्या आणि मग त्या सगळ्या रिपननं धुवून काढल्या. रिपन चांगला माणूस होता. 1880 ते 84 याचा कार्यकाळ. याने एक फॅक्टरी ॲक्ट केला. या फॅक्टरी ॲक्टमध्ये त्यानं लिहिलं का पहिले 16 तास माणसाला काम करावं लागेल. 16 तास, त्याच्यात तो 8 तास त्याला सुट्टी भेटे. तो जेवण कवा, झोपण कवा. आता तर 8 तास माणसाला झोप पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, तो फॅक्टरी ॲक्ट यानं कामाचं वय, ठीक आहे, कामाची वेळ, ठीक आहे, ऑफिसमध्ये किंवा, ठीक आहे, सरकारी ऑफिस राहो का प्रायव्हेट कंपन्या राहो, कामाचा काय हा 16 तासावरून 12 तास केला. ठीक आहे, चांगला माणूस होता भाऊ. त्यानं त्याच्यानंतर, ठीक आहे, त्या फॅक्टरीतल्या लोकांना सांगितलं का तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये कोणताही बाल कामगार 14 वर्षाच्या खालील कोणत्याही मुलाले ठेवणार नाही. समजलं का? पहा भाऊ, ठीक आहे. मग 12 वर्षाच्या वरील कामगार पहा. मग कामगाराचे कामाचे तास 16 वरून 12 केले. 7 वर्ष, सॉरी 14 नाही, 14 तर आता झाले. 7 वर्षाच्या खालील कोणत्याही मुलाला कायद्याने कामावर ठेवण्यास बंदी करून टाकली यानं भाऊ. आता भारत सरकारनं त्या कायद्यात दुरुस्ती केली आणि 14 वर्षाच्या खालील कोणत्याही मुलाले कामावर ठेवता येत नाही भाऊ. म्हणून तर हॉटेल, दुकानं याच्यासमोर बोट राहते, आमच्या इथे बाल कामगार काम करत नाही. समजलं का? मग ठीक आहे, हे तुम्हाला सांगतो, हे कामाचे तास 12 केले. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजायले पुन्हा ह्या कायद्यात दुरुस्ती करायला लावली आणि ते कामाचे वय 8 तासावर आणले होते. ठीक आहे, हे नरेंद्र बापू साहेबानं पुन्हा त्या कायद्यात दुरुस्ती केली आणि कामगाराचे कामाचे तास वाढवले आणि पुन्हा 8 ते 12 केले. ठीक आहे, घ्या रे भाऊ कामगार भाऊ शकून द्या मोदीले वोट. ठीक आहे, आजचे दिन चांगला आहे. ठीक आहे, तुमच्या PFच्या पैशावर सुद्धा ठीक आहे व्याज देते, त्या व्याजावर व्याज लावलं ह्या बापूसाहेबानं. असा आहे आमचा, ठीक आहे, मोदी बापूसाहेब. तर मग आता पहा, ठीक आहे, 7 वर्षाच्या खालील मुलांना कामावर ठेवण्यास कायद्याने बंदी. मग त्याच्यानंतर पहा, शिक्षणासंबंधी हंटर कमिशन नेमले. हेच हंटर कमिशन होय ज्याच्यासमोर महात्मा ज्योतिबा फुलेंनी साक्ष दिली, याच्यासमोर पंडिता रमाबाईंनी साक्ष दिली. ठीक आहे, आणि त्यांनी मागणी केली का, ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले म्हणते का भारतातल्या लोकांना
प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत द्या. ठीक आहे. पंडिता रमाबाईंनी स्त्री शिक्षणाची मागणी केली का आमच्या इथे स्त्री शिक्षणासाठी सेपरेट शाळा असायला पाहिजे, सेपरेट कॉलेज असायला पाहिजे, अशा तुम्ही उभ्या करा. ठीक आहे. हेच हंटर कमिशन होय. या हंटर कमिशनसमोर शिक्षणविषयक समिती स्थापन केली 1882 लॉर्ड रिपननं. म्हणजे 5 शिक्षणविषयक समिती स्थापन केली. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला, फॅक्टरी ॲक्ट केला. त्याच्यानंतर यानं स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. पहिल्यांदा भारतात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत तर तेव्हा नव्हतीच. ठीक आहे. तेव्हा ठीक आहे जिल्हा परिषद किंवा नगरपालिका महानगरपालिका यांना स्वायत्ता दिली पाहिजे, यांना त्याचे अधिकार दिले पाहिजे, ह्यानं त्या भागाचा विकास केला पाहिजे. यासाठी यानं स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला 1882. म्हणून लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणते. म्हणून याला स्थानिक स्वराज्य लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा ICS परीक्षेचे वय पुन्हा 19 वरून 21 केले. ठीक आहे. मग त्याच्यानंतर फेब्रुवारी 1883 ठीक आहे फेब्रुवारी 1883 अल्बर्ट विधेयक पारित केलं यानं. इतकं चांगलं विधेयक होतं का याच्या अगोदर कोणताही भारतीय माणूस न्यायाधीश झाला तर एखाद्या युरोपियन व्यक्तीनं मर्डर केला, हाफ मर्डर केला, एखाद्या भारतीय बाईवर बलात्कार केला तर त्याच्या विरोधात ठीक आहे त्याच्या विरोधात खटला चालवण्यासाठी युरोपियन माणूसच न्यायाधीश राहत होता. भाऊ तो युरोपियन न्यायाधीश युरोपियन व्यक्तीकडून भाग घेईन ना. पण अल्बर्ट विधेयक केलं. ठीक आहे. हे इल्बर्ट विधेयक का म्हणते? इल्बर्ट विधेयक म्हणते का याच्यानंतर एखाद्या भारतीय न्यायाधीशाला युरोपियन व्यक्तीवर खटला चालवण्याचा अधिकार राहील. आणि पहिला ठीक आहे पहिला न्यायाधीशसुद्धा त्याच्यात ठीक आहे झाला. त्याच्यात न्यायाधीश पहिला न्यायाधीश रमेशचंद्र ठीक आहे का म्हणून राहिलो लक्ष द्या बे. ठीक आहे रमेशचंद्र ठीक आहे पहिला न्यायाधीश रमेशचंद्र मित्र. ठीक आहे रमेशचंद्र ठीक आहे मित्र. ठीक आहे रमेशचंद्र लक्षात ठेवत आहे रमेशचंद्र मित्र नावाचे पहिले भारतीय न्यायाधीश ठीक आहे बनले ज्याने युरोपियन व्यक्तीचा खटला चालवला. ठीक आहे. अल्बर्ट विधेयक या कायद्यानुसार ठीक आहे अल्बर्ट विधेयक कशा संबंधित आहे असा प्रश्न विचारते. तर अल्बर्ट विधेयक आहे हे भारतीय न्यायाधीशाले युरोपियन व्यक्तीच्या एखाद्या आरोपीवर खटला चालवण्याचे अधिकार प्राप्त झाले. याच्या अगोदर युरोपियन व्यक्तीने गुन्हा केला तर न्यायाधीशसुद्धा युरोपीय राहत होता. ठीक आहे. हे या कायद्यानं बंद झालं. म्हणजे एखाद्या भारतीय व्यक्तीलाही युरोपियन व्यक्तीवर खटले चालवण्याचा अधिकार राहत होता. म्हणून याच्या काळात खूप चांगले निर्णय घेण्यात आले. कोणाच्या काळात? ठीक आहे लॉर्ड रिपनच्या काळात. म्हणून लिटन बदमाश रिपन चांगला. तर रिपन चांगला होता म्हणून रिपननं चांगले काम केले. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणते त्याले. असे अनेक कायदे चांगले चांगले निर्णय यानं घेतले. ICS परीक्षेचं वय पुन्हा 19 वरून 21 केलं. ठीक आहे. फॅक्टरी ॲक्ट केला. म्हणून रिपन चांगला होता. म्हणून बद्रुद्दीन तैयबजी म्हणे का आम्हाला इंग्रजीच्या अधिपत्याखाली आम्ही राहतो हे आम्हाला अजिबात वाटत नव्हतं. असं आहे भाऊसाहेब. म्हणून तुम्हाला सांगतो बरोबर पाहन बरोबर ठेवा. ठीक आहे. भाऊसाहेब याच्यानंतर आहे डफरीन भाऊसाहेब. तर डफरीन भाऊसाहेब आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटतो म्हणलं. ठीक आहे. लेक्चर आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.